मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाजारात रसाळ हापूस आंब्याच्या आगमन झालेलं आहे। मी सध्या पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये आणि आपण जर पाहिलं तर फळ जे आहे, फळांचा राजा अशी ख्याती असलेला आंबा जो आहे तो आता बाजारात दाखल झालेला आहे। साधारण जे उन्हाळा महिना असतो, उन्हाळ्याच्या महिन्यात सगळ्यांना आंब्याचे वेध लागतात आणि विशेषतः चैत्र पाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्षाच्या दिवशी आंबा खाण्याचा योग जो आहे तो अनेकांना आवरत नाही। त्यामुळे मार्केट यार्डमध्ये नेहमीप्रमाणे आज सकाळपासूनच ठिकठिकाणी आंब्याची खरेदी करण्यासाठी पुणेकर असतील किंवा स्थानिक व्यावसायिक असतील ते खरेदी करताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर कोकण असेल किंवा इतर भागातनं पुणे मार्केट यार्डमध्ये मोठी आवक जी आहे ती आंब्याची असते। यंदा आंब्याची परिस्थिती काय आहे, कारण आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी अवकाळी पाऊस सुद्धा झाला होता आणि सध्या जे इराण अमेरिका यांच्यामधलं युद्ध आहे त्याचा काही परिणाम झाला आहे का जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत व्यावसायिक आहेत। काय परिस्थिती, आंब्याची आवक कशी आहे आणि मागणी कशी? आंब्याची आजची परिस्थिती अशी आहे की आंब्याची 400-500 पेटी आवक पुणे मार्केटला आहे। पण येणाऱ्या या 4-5 दिवसात थोडीशी आवक वाढेल। काय बाजार भाव चालू आहे सध्या आणि लोकांची मागणी कशी? लोकांची मागणी आहे, आता तयार आंब्याचा बाजार आहे 3000 रुपये प्रति डझन आणि कच्चे आंबे 2500, 2200, 2000 रुपये डझन किरकोळ व्यापारात मिळतात। होलसेल याच्यात एक 100-200 रुपयाचा फरक पडतो। गेल्या वर्षीच्या तुलनेत काही फरक जाणवतो? गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी डबल फरक आहे। गेल्या वर्षी 2000 पासून 5000 रुपयापर्यंत भाव होता, तोच आज बघितला गेला तर 5000 रुपयापासून 12000 रुपयापर्यंत बाजार आहे। पण असं म्हणतात की फळांचा राजा घ्यायला लोक कुठे मागं पडत नाहीत, एक व्यावसायिक म्हणून कसा रिस्पॉन्स? नाही, पुणेकरांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे। पण तेवढा पाडवा पास झाला, पाडव्यासाठी लोकांना आंबे हवेत, पण तयार आंबे नसल्यामुळे थोडंसं ग्राहक वर्ग नाराज आहे की आंबेच पाडव्याला नाही आहेत। लोकांना 3000 रुपये डझन पण घ्यायचेत पण तयार पाहिजेत, पण तयार आंबा जरा कमी असल्यामुळे थोडंसं निराशजनक वातावरण बाजारपेठेत आहे, कारण की आंबाच ह्या वर्षी थोडासा लेट आहे। पाडवा संपला किंवा साधारण हा महिना संपला तर तयार फळ हो, एवढे 8 दिवस गेले की 1 तारखेपासून अवेलेबल होतील। रेट काय असेल तो त्या दिवसात तो वेगवेगळा राहील, पण आंबे अवेलेबल होतील। बघू शकतोय की बाजारात सध्या आंबा उशिरा दाखल झाल्यामुळे आवक जी आहे ती जरी चांगली असली तरी नागरिकांना तयार फळ मिळण्याचा कुठेतरी अडचण येते। पण पाडव्याला रेट जरी जास्त असला तरी पुणेकरांकडून मात्र आंब्याची खरेदी जोरदार होताना दिसतीये। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।